आज शनाय खूप जास्त रडला. का ते पुढे पहा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही जात आहोत जेजुरीला. त्यासोबत आमचे काही कुलदैवत आहेत, जसं की धुळोबा आणि भिवाई देवी. ती फलटणला आहे, सो आम्ही तिकडे पण जात आहोत. आमचा अचानक प्लॅन झाला जेजुरीला जाण्याचा, सो त्यामुळे अमोल आणि आई दोघे पण मुंबईवरून आलेले आहेत. ते रात्री पोहोचले लेट आणि मग आम्ही सकाळी लवकर आवरून निघालो आहोत. आमच्यासोबत आहेत हनुमान आणि प्रीती. आणि तुम्हाला माहितच आहे, माझ्या भावाने नुकताच गाडी घेतली, सो आम्ही आल्यापासून मस्त मस्त जागेवर फिरतोय. आणि लकीली आज त्याला देखील सुट्टी होती, त्यामुळे आम्ही हा प्लॅन केला आणि निघालो. माहेरी आल्यानंतर हाच मोठा फायदा असतो की फिरायला खूप जास्त मिळतं. सध्या शनाय 7 मंथ्सचा आहे, त्यामुळे मी त्याला एकदाच मील देते सकाळी. आणि मी त्याला घरातून निघण्यापूर्वीच त्याला खाऊ मस्तपैकी भरवला होता. त्याने ते व्यवस्थित खाल्लं होतं, पाणी पिलं होतं आणि आम्ही निघालो होतो. सो आता गाडीमध्ये मला फक्त ब्रेस्टफीड करायचं होतं. प्रीतीने आणि मी दोघींनी येल्लो साडी घातली होती, बिकॉज जेजुरीला जाणार आहोत तर येल्लो तर असायलाच हवं. स्टोरीला टाकशील केरला सर्वात आधी आम्ही फलटणला गेलो. फलटणच्या जवळ तिथे भिवाई देवीचं मंदिर आहे. सो आम्ही दर्शनाला सुरुवात तिथून केली आणि गाडीतून बाहेर पडताच ऊन खूपच जास्त जाणवत होतं. आणि आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे खूप सारे ढोल वगैरे वाजत होते, कारण यात्रा आलेल्या होत्या बऱ्याच. आणि त्या ढोलाचा आवाज ऐकूनच शनाय रडायला लागला. आणि तो इतका रडायला लागला की मी त्याचे व्हिडिओ सुद्धा नाही काढू शकले. मी त्याला ब्रेस्टफीड केलं आणि झोपवण्याचा प्रयत्न केला. मी आईंच्या मांडीवर एका झाडाखाली त्याला झोपवलं आणि आम्ही प्रसाद घेऊन आलो. आणि मी त्याला मध्ये मध्ये पाणी देत होते, जेणेकरून तो डिहायड्रेट नाही होणार. गाडीमध्ये तो मस्त खेळत होता, बट बाकी खाली उतरल्यानंतर तो जास्त रडायचा. बाळासोबत ट्रॅव्हल करणं ना थोडंसं अवघडच असतं. मी जिथे पण आतापर्यंत बाहेर गेले ना, तेव्हा मला इतका त्रास झाला नाही, कारण तो जास्त रडला नाही, एकदम नॉर्मल. आणि मी त्याचे टीदर वगैरे सोबत घेऊन जाते, सो त्याच्यामध्ये तो खेळण्यामध्ये बिझी असतो, जास्त त्रास देत नाही. बट आज त्याला जरा जास्तच त्रास होत होता. त्यानंतर तिथेच जवळपास धुळोबाचं मंदिर आहे, आम्ही तिथे दर्शनाला गेलो. आणि तिथेच जवळपास ना वारणाची लस्सी मिळते, खूप फेमस आहे, ती पिलो. आणि हे पहा, शनाईने रडून रडून काय हालत केली. शनाईला शांत करण्यासाठी ना 2च गोष्टी माझ्या कामी येत होत्या, त्या म्हणजे बाळाचं टीदर आणि दुसरं म्हणजे आयांश. आयांश जेव्हा पण त्याच्यासोबत बोलायचा ना, तो एकदम खुश व्हायचा. रडतो तू? का रडतो तू? का रडतो? जेजुरीला जाण्यापूर्वी ना आम्ही त्याला ब्रेस्टफीड केलं आणि तो एकदम शांत झोपी गेला. सो मला असं वाटलं की मी त्याला आईंकडे खाली ठेवेन आणि त्यांना खालीच थांबायला सांगेन आणि आम्ही वरती जाऊ दर्शनासाठी, कारण त्या पण वरती येऊ शकत नव्हत्या, बिकॉज त्यांचे गुडघे खूप जास्त दुखतात. बट आम्ही तिथे पोहोचलो आणि तो उठला. आम्हाला गाडी खालीच पार्क करावी लागली, त्यामुळे आम्हाला सगळ्या पायऱ्यावरती चढाव्या लागल्या आणि गरमीमध्ये खूप जास्त वाट लागली होती. आणि मला तर मध्ये मध्ये दमच लागत होता आणि गर्दी पण खूप जास्त होती. त्यानंतर शनाईला घेऊन मी एका ठिकाणी बसले, जिथे जास्त पब्लिक नाहीये. आणि अमोल वगैरे सगळे दर्शन घेऊन आले आणि त्यानंतर मी दर्शन घेतलं, बिकॉज शनाई सोबत तर ते पॉसिबल नव्हतं. त्यानंतर आम्ही काही फोटो काढले. थँक गॉड ते काढताना शनाई शांत होता, बट त्याचा मूड अजिबात नव्हता फोटो काढण्याचा. जर तुम्ही पण तुमच्या छोट्या बेबीसोबत ट्रॅव्हल करणार असाल ना, स्पेशली देवदर्शन, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या सोबत घेऊन जा. जसं की बाळाची आवडीची खेळणी, टीदर किंवा छोटी गाडी, जे पण तुमच्या बाळाला आवडत असेल सगळ्यात जास्त ते घेऊन जा. ते तिथे जास्त यूज होईल. आणि दुसरं म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक घ्या, जेणेकरून बाळाला थोडंसं मोकळं सोडा खाली खेळण्यासाठी. त्यामुळे सुद्धा बाळ थोडंसं फ्रेश होतं. कारण शनाय त्यासाठीच रडत होता, बिकॉज त्याला खाली खेळायला मिळत नव्हतं. त्याला जास्त वेळ खाली खेळायचं असतं. आपण असं घेतलेलं त्याला अजिबात आवडत नाही. आणि ही गोष्ट मला घरी आल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर हे नक्की फॉलो करा. देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुन्हा खाली जायला निघालो. चप्पल घसरते माझी. त्यानंतर आम्ही थोडासा प्रसाद पण घेतला, पण तेव्हा सुद्धा शनाय खूप जास्त रडत होता. आणि कोण म्हणतं पहिल्यांदा गेल्यानंतरच बायकोला उचलून घ्यायचं असतं, हे पहा. आणि गाडीत बसल्यानंतर फायनली तो झोपी गेला. आता शनाईचा मूड एकदम चांगला झाला होता, तो एकदम हॅपी होता, आता रडत नव्हता अजिबात. म्हणून आम्ही जवळपासच्या एका दत्ताच्या मंदिरात गेलो. त्यानंतर रात्र खूप जास्त झाली होती, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही आता इथूनच जेवून जाणार आहोत हॉटेलमध्ये. आणि तिथे शनाईला खेळायला मिळालं.
सो तिथे तो खूप जास्त खुश झाला होता. ते तर तुम्ही पाहूच शकता. नाही नाही नको तुला घर कसं जेवायचं कसं जेवायचं जगाला जेवण सो हा होता छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.